रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। पुसदीतील जनावरांचा आठवडी बाजार ठप्प, गोवंश बचाव अभियानाचा परिणाम, कुरेशी खाटीक समाजाचे खरेदीवर बंदीचा परिणाम। पुसद प्रतिनिधी। गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून होणारी अडवणूक आणि पोलिसांकडून होणाऱ्या वसुलीला कंटाळलेल्या पुसद तालुक्यातील कुरेशी खाटीक समाजाने दिनांक 26 जुलै 2025 पासून जनावरांची बेमुदत खरेदी बंदचे आंदोलन सुरू केले आहे। दिनांक 27 जुलै रोजी भरलेल्या पुसद शहरापासून जवळच असलेल्या गायमुख नगर येथील आठवडी जनावरांच्या बाजारावर विपरीत परिणाम दिसून आला। गेल्या काही वर्षांपासून गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी भाजपा प्रणित गोरक्षक दल व बजरंग दलाच्या वतीने गोवंश बचाव अभियान सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनामुळे कुरेशी खाटीक समाजाकडून खरेदी केली गेलेली जनावरे अडवली जात होती, त्यामुळे गोवंश व इतर जनावरांची खरेदी, वाहतूक व कत्तल करणाऱ्यांच्या धंद्यावर अनिष्ट परिणाम झालाय। एवढेच नव्हे तर अनेकांना आर्थिक भुर्दंडासह पोलीस कारवाईला सामोरं जावं लागलं होतं। कारवाई बरोबरच पोलिसांकडून हप्तेही वसूल केल्या जात असल्याचा या प्रसंगी कुरेशी खाटीक समाजातील कार्यकर्त्यांनी आरोप केला। याचा परिणाम म्हणून दर रविवारी पुसद शहरापासून जवळच असलेल्या गायमुख नगर येथे गुरांचा भरलेल्या बाजारावर परिणाम दिसून आला होता। दिनांक 27 जुलै 2025 रोजी गुरांच्या बाजारात 8 ते 9 गुरे व काही संख्येने म्हशी विक्री करत आणल्याचे आढळून आले होते। शेतकऱ्यांनी देखील कुरेशी खाटीक समाजातर्फे पुकारलेल्या बंदला पाठिंबा दर्शवला, त्यामुळे गुरांच्या बाजाराकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले। पशुपालकांची हेळसांड। सध्याच्या परिस्थितीला कंटाळलेल्या कुरेशी खाटीक समाजाने एकत्रित येत जनावरांची खरेदी बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला। दिनांक 27 जुलै रोजी रविवारी आठवडी जनावरांच्या बाजारात बोटांवर मोजता येतील इतकेच कुरेशी खाटीक समाजातील व्यापारी आले होते, परंतु ऑल इंडिया जमियातुल कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी जनावरे खरेदीवर बेमुदत बंद घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजारात विक्रीसाठी जनावरे घेऊन आलेल्या शेतकरी शेतमजुरांची प्रचंड निराशा झाली। खरेदी तर आपण काय करणार? वापस नेणार, मग काय करणार? वापस घेऊन जाणार नाही, विक्रीसाठी आणलेले आहे। तर याच्यासाठी खरेदी काही कोणी आले होते का तुमच्याकडे? आता हे संघटनाने आंदोलन पुकारलेलं आहे, त्याच्यामुळे शेतकरी लोकांनी काय फरक पडला याच्याशी? हो ना, आता आम्हाला खता पाण्यासाठी लागत होते पैसे, त्यासाठी विक्रीसाठी, आणि गिराईक एक बी नाही आला अजून। शासनाने जे कायदा लागू केलं त्याच्यानं आपल्याला शेतकरी नागरिकांना काय फरक पडला? फरक म्हणजे आता बैल तर लागणार, आता बैलच नाही तर तो खूप येणारच आहे। ते आधी कोणी बोलणार आहे? महाराज बोला। हे आता आमची अडचण आहे दुखा सुखाची, घेणार कोणी नाही, घेणार कोणी नाही तर काय करायचं? देशी सरकारच। आता मला म्हणजे बैल ऐकायची अर्जंट आहे, माझ्या घरी माणूस बिमार आहे, त्याच्याबद्दल काय करावं ताई? आता हे काही समाजानं, कृषी समाजानं हे संप पुकारलेला आहे, हो, त्याच्याशी आपल्याला काय फरक पडतो? आता याचा बैल इकल्याशिवाय इलाज नाही। आता आमच्याजवळ पैसा आपला नाही, परेशान आहो आम्ही। फक्त शेतात वितरण झालं, कोण्या हिशोबात आम्ही बोलावं आता? कोणाला बोले? आणि बैल इका कोणा घेणार कोण नाही। बाजार बंद म्हणल्यावर काय कास्तकार अशा आरबळ चालू आहे आता। आता सध्या बाजार भरलेला आहे, इथं व्यापारी लोक जे आहे ते फार कमी मात्रात दिसत आहे, आणि काही हे 10-12 बैल आणलेले आहे इथं। तर हे लोकांनी आम्हाला जी यांची परेशानी आहे ते सांगितलेली आहे, कोणताही ग्राहक येत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे। शासनाने जे कायदा लागू केलं त्याच्यामुळे व्यापारी लोकांना, शेतकरी लोकांना फार त्रास होत आहे। याची काळजी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची घेतली पाहिजे आणि ह्या शेतकरी लोकांचा काहीतरी हल काढला पाहिजे।